माझ्या जगातील सर्व बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा। आज जर शिवाजी महाराज असते तर ही काय अशी घाणेरडी जे विष वगैरे इथे आणलं हे आज आलं नसतं, यांची मुंडकीच थाटली असते शिवाजी महाराजांनी। आज जगातला जे पिपास नावाचं जे केमिकल आहे, जे इतक्या लोकांचं जीव घेणं रसायन आहे, हे रसायन भारतातल्या मंत्री, महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाने ह्या सगळ्यांनी पैसे घेऊन इथं आणले। अशा मंत्र्यांचा शिवाजी महाराजांनी नायनाटच बंदोबस्तच केला असता। आज कोकण म्हणजे आमचं डम्पिंग ग्राउंड झाले, कुठलेही केमिकल आणा आणि कोकणात टाका, दुसरं काय झालं नाही, फक्त पैसे घ्या आणि आमचं सुंदर कोकण नायनाट करा, यांना कोणी अधिकार दिलेला आहे? म्हणूनच आज सगळ्यांना मागणं आहे की आम्ही आज आमचा 30वा दिवस आहे, आता आम्ही शेवटपर्यंत लढत आहात आणि हे विष जोपर्यंत इथून कोकणाचं जे लक्ष्मी इंडस्ट्री वगैरे परत जात नाही विष, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, असं मी आणि माझ्या दोस्त अशोकराव जाधव यांनी आम्ही निर्धार केला आहे। हा निर्धार शेवटपर्यंत पूर्ण करू आणि कोकण सुंदर असलेलं हे वाचवू। आपणही ह्या कोकण वाचवताना आम्हाला सगळ्यांनी मनापासून समर्थन द्यावं, असे मी तुम्हाला शुभेच्छा इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र।